आमची सगळे घरचे आता चालत बघा कार्यक्रमाला. हे आमच्या मोठ्या मेवणी बाई आहेत, हे धाकटी मेवणी बाई आहे, हे आमची आवली. हे बघा हे सगळे झाले चिल्ली पिल्ली बघा सगळे लहान लहान. चला आज यांच्या आईचा बड्डे, त्या तिघींच्या आईचा बड्डे बघा, आज 91 बड्डे. त्यासाठी सगळे एकत्र जमल्यात. आले आले सगळे आले. हे पण आज आमच्या सासूबाई हिराबाई पठारे यांचा आज 91वा अभिष्ट चिंतन सोहळा इथं आज जवळे इथं आहे बा. तर ह्या आमच्या हिराबाई पठारे आणि ह्या मेवणी आणि यांची मंडळी आमच्या थरल्या मेवणीबाई, ह्या मामाच्या मंडळी म्हणजे पठारे सुनबाई, आजीच्या सुनबाई, या पण एका धाकट्या आजीच्या सुनबाई. हे बघा आज कार्यक्रम आज त्यांचा आज अभिषेक सोहळा इथं होत आहे. अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आपली 2 मुलं आणि मुली यांचा वटवृक्ष खऱ्या अर्थानं मोठा केला आणि आज याच वटवृक्षाच्या फांद्या आणि पारुंब्या खऱ्या अर्थानं त्या आजींची सेवा करून आज हा 91वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या कुटुंबाला सर्व पठारे परिवाराच्या वतीने तसेच आमचे वडील पांडुरंग आयलाजी पठारे यांच्या वतीने खऱ्या अर्थानं एक आदर्श कुटुंब म्हटलं पाहिजे आहे. तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांची सेवा ही केली पाहिजे आणि हाच एक शीतबीजा पोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं या कुटुंबाने जसं शीत असतं त्याचप्रमाणे बीज झाड तयार होतो आणि अगदी त्याच म्हणीप्रमाणे या कुटुंबामध्ये या आजी एक वटवृक्ष म्हणून आजपर्यंत आपल्यामध्ये आहेत. आजींना शतायुष्य लाभो अशी मी आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना विनंती करतो अगदीच 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी पिंपळनगर नगरीचे भूषण दुजा पंढरपूर हरिभक्ती परायण गणेश महाराज शेंडे आणि त्यांचे बाल कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील मी आज या ठिकाणी गंगा भागीरथी हिराबाई तुकाराम पठारे यांच्या 91व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं पिंपळनगर गावचं भूषण हरिभक्ती परायण गणेश महाराज शेंडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटाच्या वेळामध्ये या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी सर्व पठारे परिवाराला तसेच जवळ ग्रामस्थांना विनंती असेल अगदी 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे. गंगा भागीरथी सर्व बेबीताई श्रीपती शेळके, नाथ सौभाग्यवती उषाताई संजय बेंद्रे, तसेच सौभाग्यवती अलकाताई कारभारी नवले आत्या, त्याचप्रमाणे सौभाग्यवती चंद्रकलाताई पंडित बेंद्रे, गंगा भागीरथी रतन बाळासाहेब झंझाड आणि त्यांची नाथसून सौभाग्यवती प्रतिभा विनायक पठारे
सौभाग्यवती राणीताई सोमनाथ पठारे, सौभाग्यवती अश्विनी गणेश पठारे, सौभाग्यवती रुपालीताई नितीन पठारे, सौभाग्यवती मंगल प्रवीण झंझाड। या ठिकाणी 91वा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी या ठिकाणी उपस्थितीमध्ये औक्षण सोहळा संपन्न होतोय। अगदीच 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी तसेच हरिभक्तीपरायण विठ्ठल शेठ राजकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील पठारे परिवाराच्या वतीने सहर्षाचे स्वागत सन्माननीय बाळासाहेबजी सालके वायरमॅन दादा आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी हा सुंदर असा मंडप या ठिकाणी उभा केला। त्यांचं देखील खऱ्या अर्थानं पूजन करतात पूजन केलं मोठा परिवार आहे 2 भाऊ 5-6 बहिणी त्यांची नातं सर्व मोठा परिवार आहे सर्व इथं आज उपस्थित आहेत या ठिकाणी 91वा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आज या ठिकाणी होणार आहे। शिवसेना प्रमुख आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी पठारे हे देखील या ठिकाणी आजींना औक्षण करण्यासाठी आणि सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर साहेब उपस्थित झाला। या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय शिवाजीराव सोमवंशी मोहनराव गाडेकर तात्या आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात। आपलं देखील मनपूर्वक सहर्षाचे स्वागत। त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण बाबूजी बुवा सालके आपण त्यांचं देखील पठारे परिवाराच्या वतीने सहर्षाचे स्वागत। आणि पिंपळा नवीनचं भूषण कोणत्याही गावामध्ये असू द्या वेळेच्या आधी 10 मिनिटं उपस्थित राहणार। आपण देखील या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालात। आपले सुद्धा पठारे परिवाराच्या वतीने बर्थडे आमचे ज्येष्ठ बंधू आणि सर्व पठारे परिवारातील आमचे मार्गदर्शक पंचायत समितीचे विद्यमान सदस्य शिवसेना प्रमुख सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी पठारे यांनी देखील या ठिकाणी आजींना औक्षण केलेलं आहे। आणि यानंतर डॉक्टरांना विनंती असेल आपण या आजींना त्या ठिकाणी आमच्या परिवाराने आजींचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक आप्तेष्ट हितचिंतक मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवर ज्यांची थोड्याच वेळात या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा संपन्न होणार आहे असे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सदगीर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज आपण या ठिकाणी उपस्थित झालात। आपले देखील मनपूर्वक सहर्षाचे स्वागत।
सन्माननीय रामचंद्रजी सालके आता 16 पार पाडा आज आपल्या आणि आता सर्वांच्या साक्षीने खऱ्या अर्थानं सुरुवात होत आहे बा. 91वा हा अभिष्ट चिंतन सोहळा समोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न केलाय. खर तर ज्या मातोश्रीच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं 91वा हा अभिष्ट चिंतन सोहळा मातोश्री गंगा भागीरथी हिराबाई तुकाराम पठारे. खर तर या मातोश्रीचा हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत असताना त्यांची 2 मुलं सुना, 5 मुली, त्यांची जावई, मुलांची मुलं, मुली, मुलींच्या मुली, मुलं, जवळजवळ नातू, पंतू इथपर्यंत अजून आहे. पातवाण, नितवाण. हे जाता जाता एक विनंती करेल गड्या ऐका. मला आई आईच असते. ज्या दिवशी माणसाच्या जीवनातलं आई नावाचं छत्र ज्यावेळेस दिवशी जातं ना, खरं सांगू खरा माणूस त्या दिवशी भिकारी होतो. आपण 7ही जण एवढे भाग्यवान आहे, एवढे भाग्यवान आहे. तुम्ही इतके श्रीमंत आहे कारण तुमच्या दारामध्ये तुमची आई अजून जिवंत आहे. खूप भाग्यवान आहे तुम्ही. त्यांनी कवीनं वर्णन केले, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि आई आईच असते. आईच्या प्रेमाची तुलना तुम्ही कशाच बरोबर करू शकत नाही. कोणी असू दे जगामध्ये हो, बायको किती बघ बाबा ती पुन्हा येईल. खरंच त्या मातेला मनापासून शुभेच्छा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबांवरती असावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. अतिशय सुंदर असणारा हा पठारे परिवार, या पठारे परिवाराची ही जी माता आहे, या मातेच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण शुभेच्छा देण्याकरता आणि या मातोश्रीचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आई साहेबांना देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना सुंदर अशा प्रकारचं नियोजन या परिवारानं केलंय. गोड अशा प्रकारचे गुणीजन, गायक, वादक मंडळी, विनेकरी, स्पीकरवाले, टाळकरी आणि गोड अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी. खरं तर पावसाचे दिवस आहे. गेले 2 महिने झाले आपण पावसाची प्रतीक्षेत आहोत. अगोदर इतका पडला गरज नव्हती आणि आता गरज आहे. असंच आहे मला पावसाचं, असंच आहे. गरज नसली का एवढा पडतो आणि आता गरजच आता उघडला. देवाला प्रार्थना करू, देवा आमची काळी आई आता भुक्यावलेली, तिला तहान लागलेली, आता तुझी गरज आहे. आता आज झालंय जन्म बहुतेक, होईल व्हावाच अशी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा महाराज आपण दिली. आपलं देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी हरिभक्ती पारायण समाधान महाराज कनेरकर यांच्यासाठी नवले असेल, उषाताई संजय बेंद्रे असतील, त्याचप्रमाणे चंद्रकला पंडित बेंद्रे असतील, त्याचप्रमाणे बेबीताई बापू शेळके, रतनताई बाळासाहेब झंझाड. आज 5 मुलींचा प्रपंच आज सुंदर असा करून आज खऱ्या अर्थानं कीर्तन झालं पहा. सुंदर असं कीर्तन झालं आणि आता प्रसादासाठी बघा आता मंडळी महिला बसलेत. पहिले